जे संविधान तयार केलं ते लोकशाही निर्माण करणारं होतं. आपला देश कुठल्याही धर्मावर आधारित नाही तर धर्मनिरपेक्ष असणाऱ्या संविधानावर चालतो हे सांगणारा तो मोठा महामानव होता आणि ती आपल्या भारताची ताकद आहे, धर्मनिरपेक्षता. सगळ्यांना माहिती आहे आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे संदेश दिला. त्या काळामध्ये त्या सामाजिक परिस्थितीमध्ये या संदेशाचा अर्थ होता की आपला समाज अजूनही अशिक्षित होता, साक्षरता कमी होती, शिक्षण घ्या. एकजूट नव्हती, विखुरलेला होता, म्हणून संघटित व्हा जेणेकरून आपण इंग्रजांच्या विरोधात लढू शकू. आणि संघर्ष करा म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा, अशा पद्धतीचा तो संदेश होता. तो संदेश आजच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने लागू करायला पाहिजे, वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर, हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आंबेडकर समजले असं आपण म्हणू शकतो. शिका याचा अर्थ शिक्षण घ्या असा होतो. त्या काळात शिक्षणच मिळत नव्हतं म्हणून शिका होतं, पण आता शिक्षण हे आपसूक मिळतंय, सहज मिळतंय. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहान वयामध्ये असताना शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता कारण तेव्हाची जाती व्यवस्था होती. आता आपल्याला शाळेत प्रवेश दिला नाही तर काय होईल? काही मिनिटांसाठी इमॅजिन करून बघा की तुम्हाला शाळेत प्रवेशच दिला जात नाही. शिकू शकाल? नाही शिकू शकता. वर्गाच्या बाहेर कुठेतरी लांब बसून वर्गात जे शिक्षक शिकवत आहेत ते ऐकायचे आणि मग मला ज्ञान मिळवायचे. जमेल का? तुमच्यावर अशी परिस्थिती आता आली तर काय होईल? किंवा पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते. आंबेडकरांचे वडील त्यांना दर महिन्याला पुस्तकं आणून द्यायचे कारण लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा खूप छंद होता. 15-20 दिवस झाले महिन्याचे की ते वडिलांना सांगायचे की माझी पुस्तकं संपलेत, मला आता नवीन आणून द्या. आणि असं व्हायचं की पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांच्या वडिलांच्याकडे तेवढे पुरेसे पैसे असायचे नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या बायकोचे, त्यांची मुलगी जी नांदायला गेली होती म्हणजे आंबेडकरांची बहीण, तिचे सुद्धा सोन्याचे दागिने मागून आणले होते आणि ते विकले. त्यातून आपल्या मुलाच्या ज्ञानाची भूक आंबेडकरांच्या वडिलांनी भागवलेली आहे. अशी वेळ आपल्यावर आली तर येते. आपल्यावरती फर्स्ट इयर BMS ला ऍडमिशन घेतल्यापासून आतापर्यंत लाखो रुपये खर्च झालेत का नाही झाले? कुठून आले? आई वडील देत आहेत, त्यांना कष्ट पडत आहेत, त्यांना त्रास होतोय. आंबेडकरांच्या वडिलांनाही झाला होता. शिका म्हणजे शिक्षण घ्या म्हणत असताना परिस्थितीची जाणीव घेऊन शिक्षण घेण्याची गरज आहे आणि घेतलेल्या शिक्षणाचा पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने वापर करणं याचा अर्थ शिका असा. सगळं काही चांगलं मिळतंय, सगळं काही हातात मिळतंय, मोबाईल पासून गाडीच्या पेट्रोल पर्यंत सगळा खर्च आपण आई वडिलांच्या जीवावर करतोय. त्या प्रमाणात आपली शिक्षणाची ओढ आहे का? त्या प्रमाणात आपण रोज अभ्यास करतो का? आपली डिग्री डॉक्टर होण्याची आहे का जिवंत माणसासोबत आपलं पूर्ण आयुष्य जाणार आहे? त्या शिकाच्या डेफिनेशन मध्ये आपण बसतोय का याचं थोडंसं आत्मपरीक्षण तुम्ही करायला पाहिजे. संघटित व्हा याचा अर्थ काय? एकजूट राहा, एकत्रित राहा, म्हणजे तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. आपल्या करिअरमध्ये, डॉक्टरी पेशामध्ये अभ्यास करण्यापासून सुरुवात होते या गोष्टीची. बऱ्याच जणांना सवय असते मी माझा अभ्यास करणार, मी दुसऱ्यांना काही सांगणार नाही. तर आपलं करिअर असं नाहीये. तुम्ही जेव्हा एकत्रितपणे ग्रुप डिस्कशन करून अभ्यास कराल, एखादा पेशंट बघाल, त्याच्यावरती वेगवेगळ्या अँगलने सगळेजण वाचाल, एकत्रित येऊन अभ्यास कराल, ज्ञानाची देवाणघेवाण कराल, तेव्हा चांगले डॉक्टर होणार आहात. ज्ञान लपवून कोणी चांगला डॉक्टर कधीच नाही होऊ शकत. त्यासाठी तुमच्यामध्ये एकजूट असायला पाहिजे, युनिटी असायला पाहिजे काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी. आणि सामाजिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर समाजामध्ये आता एकजूट आहे का? मी मगापासून बऱ्याचदा शब्द वापरला की धर्मनिरपेक्ष भारताची अपेक्षा आपल्या सगळ्या क्रांतिकारकांना, हुतात्म्यांना आणि मोठ्या नेत्यांना होती. तो धर्मनिरपेक्ष भारत आत्ताच्या सोशल मीडियामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर काय दिसतंय? धर्मांच्या मध्ये द्वेष पसरवला जातोय. काही राजकीय पक्ष असतील किंवा काही IT सेल्स असतील ज्या तुमच्यासारख्या आमच्यासारख्या भारतीयांच्या डोक्यामध्ये नको तो धर्मांधतेचा बुरखा आपल्याला चढवत आहेत किंवा डोक्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घालतायत की भेद निर्माण व्हावा. त्या काळात सामाजिक उतरण होती ब्राह्मणांपासून वैश्य शूद्रांपर्यंत, पण आता नाहीये. आता सगळा देश समान आहे असं आपलं संविधान सांगतं, तरीही वर्णकुळ विचारला जातो. आपल्या संतांनी, मग संत तुकाराम महाराज असतील किंवा संत निवृत्ती महाराज म्हणतात की वर्णकुळ विचारू नये, हरिनामेची ओळखावी. म्हणजे माणूस म्हणून एकच आहोत आपण.
हीच ओळख, भारतीय म्हणून एकच आहोत आपण, हीच ओळख असायला पाहिजे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हा असं म्हटलेलं आहे. आपण आपल्यावरती या सोशल मीडियामध्ये पसरवल्या जाणाऱ्या नको त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती करून नाही घेतला पाहिजे. कारण माणसाला माणूस म्हणून ओळखण्याची लोकशाही आपल्यामध्ये आहे, हे आंबेडकरांना आपण समजलं पाहिजे. ते संघटित व्हा असं आहे. आणि संघर्ष करा असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा संघर्ष करा म्हणजे हिंसा करा असा अजिबात अर्थ नाही. त्यांनी ज्या ज्या चळवळी केल्या, मग ती 14 तळ्याची असेल किंवा जातीवर्ण भेद नाहीसा होण्यासाठीची चळवळ असेल, आंबेडकरांनी ज्या चळवळी केल्या त्या शांततापूर्ण मार्गाने होत्या, संविधानिक मार्गाने होत्या. आपण आता एखाद्या गोष्टीच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला जेव्हा समाजामध्ये बघतोय, तेव्हा दंगली उसळत आहेत. दंगली करणं म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं अजिबात नाही. त्या पद्धतीच्या प्रवृत्तींना तुम्ही बळी नाही पडायला पाहिजे. कुठलीही गोष्ट समाजामध्ये जर चुकीची घडते, अन्यायकारी घडते, तर त्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने लढलं पाहिजे. आणि लढलं पाहिजे हेही महत्वाचं आहे. आता तर संघर्ष करणं संपुष्टात आलेलं दिसतंय. एखाद्या जाती धर्मावरून लवकर दंगल पेटते, पण एखाद्या मुलगीवर बलात्कार झाला, तिच्याशी अनैतिक वागणूक झाली किंवा अशा प्रकारच्या कुठलेही, आता बंधुबाबांची पण प्रकरणं खूप सारे समाजामध्ये येत आहेत, तर याच्या विरोधात आपण किती आवाज उठवताना दिसतोय. तर संघर्ष करण्याची ताकद पण आपली संपत चालली आहे का? मग आपला देश पुढे नाही जाणार आहे. संघर्ष करणं म्हणजे हिंसा करणं नव्हे, तर शांतिप्रिय मार्गानं, संविधानिक मार्गानं देश आणि समाज वाचवण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला संघर्ष करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष करायचा आहे, तुम्ही चांगला माणूस होण्यासाठी, एक चांगला आदर्श डॉक्टर होण्यासाठी, कुठलीही चुकीच्या मार्गाने प्रॅक्टिस न करता एक चांगला डॉक्टर होण्यासाठी संघर्ष करायचा. आणि त्या संघर्षामध्ये आधी चांगलं शिक्षण घेणं, स्वतःला विकसित करणं, स्वतः विकसित झाल्यानंतर आपला भूतकाळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं.